काही महत्त्वाची झाडं आहेत त्यातलं हे एक कुडाचं झाड। आत्ता आपण अशा झाडाशेजारी उभे आहोत की ज्याला पानं आहेत, फुलं आहेत, हिरव्या आणि वाळलेल्या शेंगा, ज्याच्यातून आता शेंगा उन्हानं तडकून त्याचं बी बाहेर पडायला सुरुवात झालेली आहे। हे असं वाऱ्याबरोबर फिरत जातं, कुठंतरी अडकतं, योग्य परिस्थिती मिळाली तर तिथं रुजतं आणि ही अशी कुडाची झाडं तयार होतात। कुडाच्या बद्दल जास्त माहिती पाहिजे असेल ना तर जस्ट गुगलवर काळा कुडा आणि पांढरा कुडा एवढी जर माहिती टाकली ना तर तुम्हाला खूप माहिती मिळेल। हे आत्ता एवढं स्पेशल, एवढाच एपिसोड करायचं कारण एवढं की हे आत्ता झाड असं आहे की ज्याच्यावर पानं आहेत, फुलं आहेत, वाळलेल्या शेंगा आहेत, ओल्या शेंगा आहेत। काही शेंगा ज्या तडकल्यात ना त्यातून त्याचं बी बाहेर पडायच्या बेतात आहे। आता हे बघा किती सुंदर त्या शेंगा, आणि हे त्याच्यातून बाहेर पडू पाहणारं ही म्हातारी आपण याला म्हणतो। आपल्याला रुईच्या म्हाताऱ्या माहिती आहेत, पण हे कुडाची म्हातारी। आणि हे वाऱ्या किती पॅराशूट सारख्या वरच्या त्या केसांचा उपयोग होतो, आणि हे बी हे बघा वाऱ्यावर असं, वाऱ्यावर आता कसं जाईल बघा, एक मिनिट, हे असं वाऱ्यावर जाणार आहे बी। ओली शेंग, आपण चवळीच्या लांब शेंगा बघतो ना तशा शेंगा असतात ह्या। आणि नंतर आता हे वाऱ्यावर उडतील, लांब वर जाऊन रुजतील। इवन आपण आपल्या बागेतल्या आडेनियमच्या बिया असतात ना त्या याच प्रकाराच्या असतात। आडेनियमची शेंग तडकल्यानंतर त्याच्यातून सुद्धा अशाच प्रकारचं बी तयार होतं। तर हे आहेत कुडाच्या वाळलेल्या शेंगा आणि त्यातून बाहेर पडू पाहणारं त्याचं बी, बरं का। आणि तुम्ही थोडं पेशन्स ठेवून इथे थांबलात ना तर शिंजीर, सनबर्ड, अनेक सनबर्ड येऊन त्यातला फुल, त्या फुलातला मध चाकताना सुद्धा दिसतील तुम्हाला। फक्त ती वेळ तुम्हाला साधता आली पाहिजे, या झाडाखाली थोडा वेळ घालवता आला पाहिजे।